नमस्कार. मी भाग्यश्री भलवतकर, संस्कृत विभाग, मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालय, जळगाव. श्रोतेहो, आज गुरुपौर्णिमा. त्यानिमित्तानं आपण गुरुमहिमा जाणून घेऊयात. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुः येन तस्मै श्री गुरवे नमः. आषाढ पौर्णिमेस गुरुपौर्णिमा असं म्हणतात. गुरुपौर्णिमेला व्यासपूजा करण्याची प्रथा आहे. म्हणून गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असं देखील म्हणतात. कारण आद्यगुरू महर्षी व्यासांनी वेदांचं ज्ञान जगासमोर उघड केलं. महाभारतातून व्यासांनी सांगितलेल्या यद इह अस्ति न तत् क्वचित असे धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास आणि व्यवहारशास्त्र इत्यादी सर्व विषयांचं दर्शन घडविलं. गुरु शब्दाची व्युत्पत्ती करीत असताना गु याचा अर्थ आहे अंधकार आणि रू या शब्दाचा अर्थ आहे प्रकाश, ज्ञान. अज्ञान नष्ट करून जो ब्रह्मरूप प्रकाश देतो तो खरा गुरु. गुरु शब्दाचे अनेक अर्थ आहेत. गुरुच्या काही व्याख्या देखील सांगितलेल्या आहेत. त्या अशा: गिर्यत्य ज्ञानमिती, अज्ञान दूर करतो तो गुरु. गृणाती धर्ममितीही, धर्माचा उपदेश करतो तो गुरु. गिर्यते इति, ज्याचं स्तवन केलं जातं तो गुरु. भारतामध्ये पुराण काळापासून गुरुशिष्य परंपरा आहे. पूर्वीच्या काळी शिष्य गुरुकडे आश्रमात राहून ज्ञान संपादन करीत असे. त्या काळी शिष्य स्वतःचे घर सोडून गुरुगृही राहत असत. ज्ञान संपादनासाठी शिष्याला सुखवस्तू जीवनाचा त्याग करावा लागत असे. ज्ञानप्राप्तीनंतर गुरुला गुरुदक्षिणा देण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जात असे. तामिळनाडूमध्ये ही व्यासपूजा ज्येष्ठ पौर्णिमेला करतात. कुंभकोणम आणि शृंगेरी ही दक्षिण भारतातील शंकराचार्यांची प्रसिद्ध पीठे आहेत. या ठिकाणी व्यासपूजेचा महोत्सव होतो. गुरुपरंपरेत व्यासांना सर्वश्रेष्ठ गुरु मानलेले आहे. सर्व ज्ञानाचा उगम व्यासापासूनच होतो अशी भारतीयांची धारणा आहे. गुरु शिष्य, तर गुरु म्हणजे वेदशास्त्राचे अध्यापन करणारा, या अर्थी पाणिनीने आचार्य, प्रवक्ता, श्रोत्रिय आणि अध्यापक असे 4 प्रकारचे गुरु सांगितले आहे. उपनीत बटूला वेदाचे अध्ययन करणारा तो आचार्य, ब्राह्मणे श्रौतसूत्रे आणि वेदांग याचे सार्थ अध्ययन करणारा तो प्रवक्ता, शिष्यांना वेदाची संथा देणारा तो श्रोत्रिय आणि कृत अर्थाने वैज्ञानिक वा लौकिक साहित्याचं अध्यापन करणारा तो अध्यापक होय. भारतीय शिक्षण पद्धतीत गुरुला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. गुरु हा शिष्याचा आध्यात्मिक पिता मानला गेला आहे. ही आध्यात्मिक पितृत्वाची कल्पना अथर्ववेद, सूत्रे, स्मृतिग्रंथ या ठिकाणी आढळते. त्यामुळे आईवडिलांपेक्षाही गुरुला अधिक मान दिला जात असे. तमसोमा ज्योतिर्गमय, अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशात नेणारा म्हणून तो महत्त्व त्याचं विशेष मानलं गेलं आहे. गुरु वाचून विद्येत प्रावीण्य मिळणे शक्य नाही अशी भारतीय शिक्षण पद्धतीची धारणा आहे. ही धारणा समाजामध्ये इतकी दृढमूल होती की एकलव्याला जेव्हा द्रोणाचार्यांनी शिष्य म्हणून स्वीकारण्याचं नाकारलं तेव्हा त्यानं द्रोणाचार्यांची मृण्मय मूर्ती करून तिच्या सान्निध्यात धनुर्विद्या प्राप्त करून गेली असा महाभारतामध्ये उल्लेख आहे. तसेच बौद्ध धर्मातही गुरुचे महात्म्य अनन्यसाधारण होते. संघात आलेल्या नवभिक्षूने 6 वर्ष सतत गुरु सान्निध्यात राहून अध्ययन केलं पाहिजे असा बुद्धाचा उपदेश होता. बौद्ध भिक्षुक त्याप्रमाणे वागत असे. चीनी यात्रेकरू इरित्संगच्या प्रवास वृत्तांतावरून हे सहज कळून येते. प्राचीन काळी लेखनकला अस्तित्वात नव्हती. त्यामुळे वेदादी विद्या गुरुमुखातून शिकणं शक्य असे. लेखनकला अवगत झाल्यावरही कैक शतके तिचा वेदाध्ययनाचा कामी उपयोग करून घेतला गेला नाही. वैदिक स्वर आणि उच्चार यांची स्पष्टता ती गुरुमुखाने जशी कळत असे तशी ती पुस्तकांवरून कळत नसे. म्हणूनच गुरुसान्निध्य अध्ययनाला भारतीय शिक्षण पद्धतीत विशेष महत्त्व आले. शिवाय त्या काळी पुस्तके ताडपत्रांवर लिहिली जात आणि दुर्मिळ, महाग तसेच लवकर फाटणारी असत. म्हणून ग्रंथापेक्षा गुरुचेच महात्म्य कायम राहिले. प्राचीन काळचे गुरु आपल्या अधिकाराला साजेल असेच वर्तन करीत असत. ते स्वतःही रोज स्वाध्याय करून अध्ययन ताजे राखेत. त्या काळी ब्रह्मयज्ञात वेदवेदांगाच्या अध्ययनाची रोज थोडी थोडी उजळणी करण्याची पद्धत होती. बहुतेक गुरु गृहस्थाश्रमीच राहत असत. काही थोडे वानप्रस्थ आणि त्याहून थोडे संन्यासी असत.
गृहस्थाश्रमी गुरुला अध्यापनाबद्दल काय मिळकत होत असे हे कळायला काही साधन नाही. शिक्षकांनी निर्वेद मासिक वेतन देणाऱ्या शिक्षण संस्था इसवी सनाच्या 8व्या आणि 9व्या शतकापर्यंत अस्तित्वातच नव्हत्या. त्यापूर्वी 90% शिक्षकांना विद्यार्थ्यांकडून यथाशक्ती मिळणाऱ्या गुरुदक्षिणेवरच निर्वाह करावा लागत असे. शिष्याचे 2 प्रकार असत. एक आचार्य भाग म्हणजे त्याच्या शुल्क न घेऊन शिकणारा, आणि दुसरा धर्मशिष्य म्हणजे गुरुगृही कामधंदा करून शिकणारा. शिष्य सद्वर्तनी असला आणि त्याच्याकडून गुरुदक्षिणा मिळण्याची शक्यता नसली तरी गुरुने त्याला शिकवले पाहिजे, असा धर्मशास्त्राचा कटाक्ष असे. कालिदासाने याच गोष्टीचा विचार मालविकाग्निमित्रम नाटकातनं नमूद केला आहे. यस्य आगमः केवलम जीविकैव तं ज्ञानपण्यम वणिजम वदंती. जो आपली विद्या केवळ उपजीविकेसाठी विकतो त्याला ज्ञानविक्रेता वाणी असेच म्हणतात. गुरुदक्षिणेबद्दल आगाऊ करार कधीही करू नये आणि त्याने गरीब विद्यार्थ्यांना विनाशुल्क शिकवावे, असा समाजाचा कटाक्ष असे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या ऐपतीप्रमाणे गुरुदक्षिणा द्यावी. तसेच गरीब विद्यार्थ्यांनाही शिक्षण संपल्यावर भिक्षा मागून किंवा आपल्या हिमतीवर पैसे मिळवून गुरुच्या उपकाराची फेड करावी, असाही सामाजिक संकेत असे. कौत्साने आपला गुरु वरतंतू याला दक्षिणा देण्यासाठी रघुराजाकडे सुवर्णनाणी मागितली होती, अशी कथा रघुवंशाच्या 5व्या सर्गामध्ये आली आहे. उत्तंकाने आपल्या गुरुपत्नीला देण्यासाठी राजाच्या राणीची अमूल्य कुंडले मागितली आणि ती त्या राजाने उत्तंकाला दिली, अशी कथा महाभारतामध्ये आली आहे. या गोष्टीवरून गुरुदक्षिणेसाठी जे मागेल ते त्याला दिले पाहिजे, असा शिष्ट संकेत असल्याचंही कळतं. कित्येकदा शिष्य आपल्या गुरुला किती आणि काय दक्षिणा देऊ असे विचारित असे. मग गुरु त्याला आपली इच्छा सांगत असे. या बाबतीत कृष्ण आणि सांदीपनी या गुरुशिष्यांचे उदाहरण प्रसिद्ध आहे. सांदीपनीने कृष्णाकडे मागितले की समुद्रात बुडलेला माझा पुत्र गुरुदक्षिणा म्हणून मला परत आणून दे. गुरुने स्वतःला जेवढे येत असेल तेवढं सगळं विद्यार्थ्याला शिकवलं पाहिजे, अशी समाजाची धारणा असे. विद्यार्थ्याला सगळे शिकवल्यावर आपले श्रेष्ठत्व जाईल या भीतीने जर गुरुने अध्यापनात काही दडवले, लपवले तर ते निंद समजले जाईल. शिष्यात इच्छित पराजयम, अर्थात शिष्य आपल्याहून अधिक ज्ञानसंपन्न व्हावा आणि त्याने ज्ञानाच्या बाबतीत आपला पराभव करावा, असे श्रेष्ठ गुरु अपेक्षित असत. गुरुच्या अंतःकरणाचे औदार्य बुद्धाच्या एका गोष्टीत सांगितले आहे. ते असे की बोधिप्राप्त होण्यापूर्वी गौतम हा एका गुरुकडे ब्रह्मचारी म्हणून राहिला होता. गौतमाचे अध्ययन संपले तेव्हा गुरुने त्याला म्हटले, मला तुझ्यासारखा गुणी शिष्य भेटला ही एवढ्या आनंदाची गोष्ट आहे. मला ज्या काही विद्या अवगत होत्या त्या सर्व तू आता पारंगत झाला आहेस. मला जे गायन अवगत आहे तेही तुला येते. तेव्हा आता आपल्या दोघांमध्ये काहीच फरक उरला नाही. म्हणूनच आपण दोघी मिळून आपल्याकडील 500 शिष्यांना अध्यापनाची व्यवस्था करूया. गुरुगृही शिष्याला गुरुच्या संसारातले पडेल ते काम करावे लागे. प्राचीन काळापासून ही गोष्ट प्रचलित झालेली होती. गोपथ ब्राह्मणावरून हे असं कळते. कृष्णानेही सांदीपनींच्या आश्रमात सर्व काम करून ज्ञान संपादन केलं होतं. पण गुरुकार्य करताना विद्यार्थी जर मृत्यू पावला तर गुरुला त्याबद्दल कठीण प्रायश्चित्त द्यावे लागे. गुरुने शिष्यावर पुत्रवत प्रेम करावे असे सर्व शास्त्रकार एकमताने सांगतात. पण नाठाळ विद्यार्थ्यांना वठणीवर आणण्यासाठी छडीचा हाताचा प्रयोग करावा किंवा नाही या बाबतीत मात्र शास्त्रकारांमध्ये मतभेद आहे. गौतम म्हणतो की शक्यतो विद्यार्थ्यांना छडीचा प्रयोग करू नये, पण नाईलाजच झाला तर बारीक छडीने पाठीवर थोडासा मार द्यावा, असं बौधायन सूत्रामध्ये आपस्तंभकार म्हणतात. शिष्य नाठाळपणा करू लागला तर गुरुने त्याला थंड पाण्याच्या स्नानाची, उपवासाची किंवा आश्रमत्यागाची शिक्षा द्यावी, पण शारीरिक दंड देऊ नये. जातकात याविषयी एक कथा आहे. ती अशी: वाराणसीचा राजपुत्र गुरुच्या आश्रमात राहत असे आणि त्याने अनेक वार एका म्हातारीच्या तिळांची चोरी केली. तेव्हा गुरु त्याला छडीने पाठीवर मार दिला. यावरून विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने जरूर पडेल तेव्हा गुरु आणि आचार्य हे न्यायनिष्ठुर होते आणि प्रसंगी राजपुत्रांनाही देहदंड करण्याचा कसरत नसत, असं दिसून येते. शिष्यानेही गुरुगृही कसे वागावे याबद्दल देखील सांगितले आहे. शिस्त लावून सद्गुणी बनवायचे तर गुरुलाही संयमाने आणि नीतीने वागावे लागे. गुरुला शिष्यांनी सर्व प्रकारे मान द्यावा हे ठीकच आहे, पण गुरुचे वर्तन जर सदोष असेल
आणि गुरु जर प्रमाद करीत असेल तर विवेकी शिष्याने काय करावे याबद्दल बौधायन सांगतो की प्रमादात आचार्यस्य बुद्धिपूर्वकम वा नियमातिकम रहस्य बोधयत. आचार्याचे प्रमाद आणि नियमन जर मोडत असेल तर या गोष्टीकरता त्याला बुद्धिपूर्वक एकांतामध्ये जाणीव द्यावी. काही शास्त्रकालांनी उशृंखल गुरुची आज्ञा मानू नये असंही सांगितलं आहे. शिष्याने जशी आपली मर्यादा सांभाळून वागावे तसेच गुरूनेही आपल्या गुरुत्वाला हीनत्व आणता कामा नये असा धर्मशास्त्रकारांचा कटाक्ष आहे. इसवी सनाच्या 5व्या शतकापर्यंत भारतात सार्वजनिक शिक्षण संस्था निर्माण झाल्या नव्हत्या. त्यापुढेही बरेच विद्यार्थी गुरुगृही राहून खाजगी रीतीनं शिक्षण घेत असत. त्यापूर्वी गुरु शिष्यांमध्ये जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होत असे आणि ते जन्मभर टिकत देखील असेल. काही शिष्य तर आपल्या पित्याचे नाव न लावता गुरुच्या नावावरून स्वतःची ओळख सांगत असत. पुष्कळ विद्यार्थी शिक्षण संपवून गृहस्थाश्रम स्वीकारल्यावरही अधूनमधून गुरुला भेटायला जात असे. एक कथा अशी आहे की एक विद्यार्थी स्नातक होऊन आश्रमातून परत गेलेल्या एका विद्यार्थ्याच्या घरी त्याचा गुरु त्याला भेटायला गेला. भेटीत त्याने शिष्याच्या अध्ययनाबद्दल विचारले. त्यावर शिष्य म्हणाला, विवाह होईपर्यंत माझे अध्ययन चोख होते, पण पुढे संसारात पडल्यावर शिकविल्यापैकी बरेच मी विसरलो, पण मी पुनश्च त्याची उजळणी करून ते जागृत ठेवीन. गुरुशिष्याचे हे असे दळणवळण परस्परांमध्ये कसे उपकारक होते हे या गोष्टीवरून आपल्याला सहज लक्षात येते. बहुतेक शिष्य गुरुगृहीच राहत असल्याने पुष्कळदा गुरुने आपल्या सर्व प्रामाणिक अशा शिष्यांना आपली मुलगी दिली असे असं जातककथेवरून लक्षात येते. गुरुचे प्रकार: आचार्य, उपाध्याय, ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि उपदेशक. देवल स्मृतीमध्ये 11 प्रकारचे गुरु सांगितले आहे. तर ज्ञानचिंतामणीमध्ये गुरुचे 12 प्रकार सांगितले आहे. ते असे: बालुवादी, चंदनयुक्त, विचारयुक्त, अनुग्रह गुरु, परोसपुरु, कच्छपगुरु, चंद्रगुरु, दर्पणगुरु, छायानिधी गुरु, नादनिशी गुरु, क्रौंचगुरु आणि सूर्यकांत. कलियुगामध्ये गुरुचे 6 प्रकार सांगितले आहे: प्रेरक, सूचक, वाचक, दर्शक, बोधक आणि शिक्षक. रामदासांनीही मंत्रगुरु, यंत्रगुरु, वस्तादगुरु असे 17 गुरु सांगितले. बाकी या सर्वांमध्ये ब्रह्मज्ञान देणारा सद्गुरू हा सर्वश्रेष्ठ असल्याचं म्हटलं आहे. दत्तात्रयांनी तर 24 गुरु केले होते. गकारः सिद्धारः प्रोक्तो रेपः पापस्य हारकः उकारोः विष्णुव्यक्तः त्रिय आत्मा गुरुः परः. गुरु शब्दातला गकार हा सिद्धी देणारा, रकार हा पापहारक आणि उकार हा अव्यक्त विष्णू आहे. एवं गुरु हा वरील तिन्ही गोष्टींचा समावेश असलेला श्रेष्ठ आहे. गुरु शब्दाचा इतिहास: गुरु हा शब्द वैदिक ग्रंथात आहे. शिष्याने गुरुगृही राहून अध्ययन करणे, त्यामुळे तशा प्रकारची गुरुकुलेही त्या काळामध्ये बरीच निर्माण झाली होती. उत्तंक, कृष्ण, बलराम इत्यादी विद्यार्थी गुरुगृहातच गुरुसेवा करून विद्या त्यांनी प्राप्त केली होती. अध्ययन समाप्तीनंतर शिष्याने गुरुला दक्षिणा द्यावी असा देखील प्रघात होता. शिष्याने गुरुजवळ कसं वागावं व कुठले नियम पाळावेत हे सांगितले आहे. गुरु कसा असावा स्मृतिकारांनी बरेच विवेचन केले आहे. त्या विवेचनाचा सार तंत्रसारातल्या पुढील श्लोकामध्ये आपल्याला सांगता येईल. शांतो दांत कुलीनश्च विनीतः शुद्धपेशयान शब्दाबारः सुप्रतिष्ठितः शुचिर्वश्यः सुबुद्धिमान आध्यात्म अध्यान निष्ठश्च मंत्रतंत्र विशारदः निग्रहानुः ये शक्तोः गुरुः इति अभिधीयते. शांत, कुलीन, विनीत, शुद्ध वेश, इंद्रिय दमन करणारा आणि शुद्ध आचार असलेला, प्रतिष्ठित, शुची, यश, चांगल्या बुद्धीचा, अध्यात्म आणि अध्ययनावर पकड असलेला, निष्ठा असलेला, मंत्र तंत्र याविषयी संपूर्ण जाणकार असलेला, कृपा आणि शासन दोन्हीही करू शकणारा असा पुरुष गुरु म्हटला जातो. सूत्रकाळापूर्वीच्या दशकातला मात्र गुरुकल्पना विकसित झालेली दिसत नाही, पण संहिताकरणाच्या काळातल्या अशा अनेक आचार्यांची नावं आज उपलब्ध आहे. अंगिरस, गर्ग, अत्री, बृहस्पती, वसिष्ठ हे तत्कालीन प्रमुख आचार्य होत. यज्ञातला होता, अध्वर्यू आणि सामगायन यांच्या माध्यमातून शिक्षण हे त्या गुरुकडे शिष्यांना मिळत असावे. षडदर्शनाचे सूत्र ग्रंथ तयार झालेत
आणि त्यानंतर भारतात मोक्षासाठी विशिष्ट मार्गाचा आग्रह धरणारे अनेक संप्रदाय उत्पन्न झालेत. सर्व प्रकारचं तत्त्वज्ञान हे केवळ मोक्षाचं साधन याच नात्यानं शिकवल्या जाऊ लागलं. शास्त्राचे ज्ञान देणारा गुरुवर्य शिष्याला मोक्ष मिळवून देण्याची ईर्ष्या बाळगू लागला. प्रस्थानतईवर निरनिराळ्या प्रकारचे भाष्य होऊन निरनिराळे परमाधिक संप्रदाय यांच्याशी जोडले गेले. अशा परिस्थितीत गुरुचे महत्त्व खूपच वाढले, जे संस्कृत ग्रंथ देशी भाषांमध्ये अनुवादित होऊ लागलेत. यातूनही गुरु महत्त्व सांगणारे प्रक्षिप्त भाग नंतर पुढे येऊ लागलेत. मध्यकालीन धर्मसाधनेत विशेषतः मुसलमानी आक्रमणानंतर धार्मिक संप्रदायात तर गुरुला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. तांत्रिक युगाचा हा अवशिष्ट प्रभाव असावा. जैन, बौद्ध, शैव, शाक्त, वैष्णव या सर्व धर्मसंप्रदायात जेव्हा गुह्य साधना शिरली तेव्हा गुरुची प्रतिष्ठा पराकोटीला गेली. निर्गुण संप्रदाय आणि नाथ संप्रदाय यांच्यापूर्वी बौद्ध सिद्धांचा संप्रदाय प्रचलित होता. बौद्ध सिद्धांनी अनेक प्रकारे गुरुमहिमा वाढविला. बुद्धाला कोणीतरी एक प्रश्न विचारला, तुमचा गुरु कोण? त्यावर बुद्ध म्हणालेत, मला कोणीही गुरु नाही, मी स्वतःच अभिज्ञानाने सर्व काही प्राप्त करून घेतले आहे. नाथपंथात गुरुला ईश्वराहूनही श्रेष्ठ दर्जा प्राप्त झाला होता. नाथयोग्यांनी शिवाला आदिगुरु मानले होते. ज्ञानेश्वर मी विठ्ठलपंथाचा असे कुठेही सांगत नाही, पण ज्ञानदेवो म्हणे निवृत्तीचा असं मात्र वारंवार सांगतात. नाथ असोत, सिद्ध असोत वा निर्गुणीया सिद्ध असोत, सर्वांनीच गुरुचे आवश्यक अपरिहार्यपणे मानलेले आहे. जो गुरुहीन असतो त्याला ब्रह्मज्ञान कधीच होऊ शकत नाही असे सर्वांचे सांगणे आहे. पारमार्थिक गुरुचे महत्त्व खरं म्हणजे उपनिषदांच्या काळापासून मान्य केले गेले आहे. गुरु वाचून ज्ञान मिळत नाही असं छांदोग्य उपनिषदामध्ये म्हटले आहे. ज्ञान मिळवण्यासाठी गुरुचा शोध घ्यावा लागतो आणि त्याची सेवा करावी लागते. मात्र गुरुचा शोध करताना किंवा गुरु म्हणून एखाद्याचा स्वीकार करताना खूप काळजी घेतली पाहिजे. श्री रामकृष्ण परमहंसांनी आपले सर्व आध्यात्मिक धन विवेकानंदांना केवळ त्यांच्या मस्तकावर हात ठेवून दिले. निवृत्तीनाथाने मस्तके हस्त ठेवला आणि ज्ञानेश्वर गीतायेची प्रवक्ते झाले. या गोष्टी तर्काने किंवा बुद्धीने जाणण्या योग्य नाहीत. या अंधकारमय जगात जो दिव्य प्रकाश झिरपत असतो तो अशा गुरूंच्या द्वारेच होय. पिता हा पुत्राला केवळ जन्म देतो, पण गुरु त्याच्या जन्ममरणातून सुटका करतो. म्हणून पित्यापेक्षाही गुरुला श्रेष्ठ मानले आहे. देवी भागवतातला हा श्लोक तर अत्यंत प्रसिद्ध आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सारांश असा की गुरु ही पूर्वी एक पारमार्थिक संस्था होती आणि अजूनही आहे. जे कोणी परमार्थ विचारात पडतात त्यांना गुरु हवाच हवा असे चांगल्या संतांनी प्रतिपादले आहे. थेट ज्ञानेश्वरापासून ते रामदासांपर्यंत प्रत्येक संताने गुरुसंस्थेची महती किती गायली आहे हे त्यांच्या आत्मचरित्रावरून आपल्याला लक्षात येते. तुम्ही 14 विद्यांचा जरी अभ्यास केला आणि रिद्धी सिद्धी जरी तुम्हाला मिळाली तरी सद्गुरू कृपे वाचून तुमचं खरं हित होणार नाही. ज्याला मोक्ष हवा असेल त्याने सद्गुरू करायलाच हवा. सद्गुरू न करता मोक्ष पावेल ही कल्पांतातही घडणार नाही. आपण भारतात असलेल्या प्रदीर्घ गुरुपरंपरेविषयी जाणून घेतले, पण आजच्या काळात गुरुशिष्य परंपरेचे स्वरूप शाळा महाविद्यालयाच्या स्वरूपात बदललेले दिसले तरी गुरुचे आणि शिक्षकाचं महत्त्व विशेष आहे. भारतामध्ये प्राचीन काळापासून गुरुशिष्य परंपरा आहे. कृष्ण अर्जुन द्रोणाचार्य, एकलव्य द्रोणाचार्य, चाणक्य चंद्रगुप्त अशी अनेक उदाहरणं सापडतात. कृष्णाच्या मार्गदर्शनावरून अर्जुनाने आचरण केल्यामुळे महाभारतामध्ये पांडवांना विजय प्राप्त झाला. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, रामदास स्वामी, शिवाजी महाराज ही उदाहरणं देखील गुरुशिष्यांसाठीच प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे अलीकडच्या काळात सचिन तेंडुलकर आणि आचरेकर गुरुजी ही गुरुशिष्याची जोडी देखील फार लोकप्रिय आहे. क्रिकेटप्रेमी सचिनला क्रिकेटचा देव मानतात, मात्र सचिनच्या व्यक्तिमत्वाला खरे पैलू ज्यांच्या गुरुमुळे मिळालेत
रमाकांत आचरेकर गुरुजींनी दिलेल्या प्रशिक्षणामुळे सचिन तेंडुलकर हे नाव लोकप्रिय झाले. आजही असे अनेक प्रसिद्ध लोक आहेत ज्यांच्या गुरूंमुळे ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचू शकले. कलेच्या क्षेत्रात जसे गायन क्षेत्रातही अनेक गायकांच्या गुरूंवरून त्यांच्या गाण्याचे घराणं ठरत असे. भीमसेन जोशी, गणूबाई हनगल यांनी गुरुगृही राहून त्यांच्या गायनाचे धडे घेतलेत. असे अनेक गायकी घराणे आजही आहेत. व्यवसायात देखील गुरुच्या मार्गदर्शनाप्रमाणे उद्योगधंद्यांमध्ये प्रगती करणारे अनेक लोक आहेत. आधुनिक काळात इंग्रजांच्या काळात भारतामध्ये शाळा सुरू झाल्यात. शिक्षणाची दारे पुन्हा चालू व्हावी यासाठी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजाराम मोहन राय अनेकांनी प्रयत्न केले. आज गुरुशिष्याची संकल्पना बदलली, तंत्रज्ञान पुढं गेलं, घरी बसून शिक्षण घेण्याची संधी आपल्याला उपलब्ध आहे. असे ज्ञानाचे अनेक मार्ग खुले झाले तरी शिक्षकांच्या सहवासातून संस्कारक्षम शिक्षण हे व्यक्तिमत्वाला वेगळे पैलू पाडतात. असा कोणीतरी गुरु आपल्या आयुष्यात असतो की जो आपल्या जीवनाला